कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। अलिबाग तालुक्यातील मुश्रीत येथे कुकुचकू कंपनीचे मालक दिलीप पात्रे यांच्या बंगल्यावर 9 दरोडेखोरांनी सशस्त्र हल्ला केला। शनिवारी मध्यरात्री खिडकी तोडून आत शिरलेल्या दरोडेखोरांनी पात्रे कुटुंबाच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना जिवंत जाळण्याची धमकी दिली। अत्यंत क्रूरपणे घरातील लहान मुलाला शस्त्राचा धाक दाखवून घराबाहेर ओलीस ठेवले होते। या झटापटीत माधवी पात्रे जखमी झाले असून दरोडेखोरांनी तब्बल 20 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला। घटनेची माहिती मिळताच रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन तपासाचे आदेश दिलेत। सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक 4 चाकी आणि दुचाकी संशयास्पदरित्या वावरताना दिसून आली आहे। पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार काही संशयितांना ताब्यात घेण्यात आलं असून उर्वरित आरोपींचा शोध युद्ध पातळीवर सुरू आहे। या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण अलिबाग परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। रायगड पोलीस लवकरच या प्रकरणाचा छडा लावून आरोपींना गजाआड करतील असा विश्वास व्यक्त केला जातोय। तिथून गेले आणि तिथे ग्रिलचा तो लॉक तोडला आणि मग आजीच्या रूममध्ये गेले। त्या रूममध्ये जाऊन मग तिथचे कपाटे खोलले। तिथे त्यांना काही भेटलं नाही म्हणून दादाच्या रूममध्ये गेले वर। तिथून दादाला घेतलं, खाली आणलं आणि बोलले की इथे तू कॅश वगैरे कुठे ते सांगा। मग दाखवलं की इथे आहे। मग तिथे त्यांना काही भेटलं नाही म्हणून मग त्यांनी विचारलं आई बाबांची रूम कुठे। मग तो बोलला वर आहे। तर मग ते तिथे गेले। आई बाबांना बाबांच्या अंगावर बसले एक जण। मग त्यांनी बाबांनी त्याला असं हातापायी करायचं सोडवायचं केलं। मग त्या बाबांवर आणखीन 2 जण येऊन बसले। मग ते थांबले। मग बाबांना बांधलं, आईला पण बांधलं। मग आईला बोलले की ते कपाटाची चावी द्या। मग आईने कपाटाची चावी वगैरे दिली आणि मग तिकडचं सगळं काढलं आणि एक ड्रॉवर होता त्याच्यामध्ये सोनं वगैरे होतं ते तोडला। त्याच्यातलं सोनं पैसे सगळे काढले आणि मग जात होते। तेव्हा मग तिथे पहिले बाबांना फोन केला की तुमचा मुलगा आमच्या कब्जात आहे, पहिले आम्हाला तुमच्याकडे जेवढं पण असेल ते द्या। मग त्यांनी दिलं आणि सुरी वगैरे दाखवली बाबांना, बाबांच्या मानेवर ठेवलेली आणि दादाच्या पण मानेवर ठेवलेली। आईकडनं चावी वगैरे घेऊन सगळं घेतलं। खाली आले, परत आजी आजोबांच्या रूममध्ये परत एकदा चेक केलं। सगळ्यांचे फोन घेतले, घड्याळ घेतलं आणि सगळ्या रूम्स उपसल्या आणि मग त्यांनी घड्याळ घेतलं। त्यातले 2 घड्याळ भेटले घरीच राहिलेले आणि 2 फोन पण घरी राहिलेले। 2 फोन अजून भेटलेले नाही आहेत आणि एक घड्याळ पण नाही भेटले आणि मग ते गेले। त्याच्यानंतर मग मग तिथून गाडी दिसली आईला, आईच्या पायाला वायरनी बांधलेला। त्याच्यानंतर तिथून ती गाडी गेली तेव्हा आईने मागचा भाग बघितला आणि आजीने पण गाडी बघितली थोडीशी। मी झोपलेली आणि मग ते जाताना म्हटले बाबांना की तुमची मुलगी झोपली आहे, तिला आम्ही काही हलवलं नाही, तिला नाही आम्ही काहीच नाही केलं। आणि त्याच्यानंतर ते गेल्यानंतर दादाने मला उठवलं आणि त्याच्या आधी आई बाबांना हे पण म्हटलं की तुम्हाला सुपारी आणली आहे, आम्हाला सुपारी आली आहे की तुम्हा सगळ्यांना जाळून टाकायचं आणि आई बाबां आणि आजोबांवर पेट्रोल पण टाकलेलं।